गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मॉडेल ऑक्झिलरीज बघतोय. मॉडेल ऑक्झिलरीसाठी तुम्हाला एक क्वेश्चन असतो की पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड स्टेट व्हॉट इट इंडिकेट्स किंवा स्टेट इट्स फंक्शन. मॉडेल ऑफ एक सेंटेन्स देतात तुम्हाला पेपरमध्ये. एक क्वेश्चन असतो, सेंटेन्स असतं, ते सेंटेन्समधलं यू हॅव टू फाइंड आउट द मॉडेल ऑक्झिलरी अँड यू हॅव टू स्टेट इट्स फंक्शन. तर कुठली मॉडेल ऑक्झिलरी असतात, क्वेश्चनमध्ये हे वर्ड्स आले की ते मॉडेल ऑक्झिलरी असतं, ते शोधायचं, लिहायचं आणि त्याचं फंक्शन लिहायचं. पहिलं कुठलं आहे, कॅन. कॅन मीन्स ॲबिलिटी. त्याचं फंक्शन लिहायचं, आन्सर लिहायचं कॅन, मॉडेल ऑक्झिलरी, फंक्शन ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. सेकंड कुड, त्याची पण ॲबिलिटी, पण ती पास्टमधली, म्हणजे कॅन आणि कुड. कॅनचा पास्ट टेन्स कुड. मे पॉसिबिलिटी, परमिशन. पॉसिबिलिटी शक्यता, परमिशन म्हणजे परवानगी. माईट पॉसिबिलिटी, ह्याची कमी शक्यता. म्हणजे मेच एक्झाम्पल, ही मे बी इन द लायब्ररी, म्हणजे तो कदाचित लायब्ररीत असेल, म्हणजे शक्यता आहे. पण माईट जेव्हा वापरतो तेव्हा ही माईट बी इन द लायब्ररी, म्हणजे शक्यता कमी, कदाचित असेल. इथं थोडी शक्यता आहे, इथं त्यापेक्षा कमी शक्यता. असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा मे आणि माईट वापरतात. मस्ट, ऑब्लिगेशन, कंपल्शन. ऑब्लिगेशन कंपल्शन म्हणजे सक्ती किंवा बंधन. ऑट टू, एक्सपेक्टेशन, अपेक्षा. विल, सर्टन्टी, निश्चिती. शुड, ॲडव्हाइस म्हणजे सल्ला, सजेशन. नेक्स्ट आहे ते वुड. वुड म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. आता हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे आपल्याला जी आधीची सवय आहे, लहानपणीची सवय आहे, म्हणजे आम्ही लहानपणी शाळेमध्ये सायकलवरून जात असू, जे लहानपणी आपल्याला सवयी असतात त्याबद्दल वुड वापरतात. आणि यूज टू पण सेम. नीड मीन्स नेसेसिटी, म्हणजेच मराठीमध्ये गरज. आणि डेअर, हॅविंग द करेज ऑर लॅक ऑफ करेज, म्हणजे करेज म्हणजे धाडस किंवा साहस किंवा धैर्य. ते साहस असणे किंवा साहस नसणे. हे वर्ड्स आले सेंटेन्समधले, हे वर्ड शोधायचे आणि त्याचं फंक्शन लिहायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.